पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 25 अंतर्गत येणाऱ्या ताथवडे गावात नागरिकांशी संवाद साधताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गावातील नागरिकांनी एकत्र येत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पवार यांना भरभरून मतदान करून विजयाचा संकल्प केला। यावेळी नागरिकांनी चेतन पवार यांच्याबद्दल मनात असलेला प्रेम आणि विश्वास व्यक्त करत मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ताथवडे गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी एकजूट दाखवली। येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी ठामपणे व्यक्त केला। 25 नंबरच्या प्रभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं श्रीयुत चेतन अण्णा पवार आणि श्रीयुत सागर ओवाळ असे उमेदवार येत्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत। त्यांच्या प्रचारार्थ सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरामध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। तरी या भावी नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी जेवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत, आपणा सकट मी सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि या उमेदवारांचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, त्यांच्या हातून चांगली समाजाची, देवाची, परमेश्वराची सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मला 2 शब्द या ठिकाणी बोलण्याबद्दल संधी दिली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे। चेतन अण्णा पवार यांचे उमेदवारी जाहीर झाले। आज चेतन अण्णा लहानाचे मोठे या गावातच झाले, ते गावकरी म्हणून तुमच्यातला मुलगा म्हणून काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल त्यांच्याबद्दल? शुभेच्छा तर नक्कीच देणार, कारण चेतन अण्णा असेल, सागर असेल, ही दोन्ही मंडळी अशी आहे की यांना कुठलाही राजकीय वारसा लाभलेला नाहीये। ही मंडळी यांचं पहिल्यांदाच हे राजकारण आलेली आहे, त्यामुळे यांना निश्चितच निवडून द्यायला पाहिजे। चेतन अण्णांनी कोरोनाच्या काळात जी लोकांना मदत केलेली आहे, एकदम भरपूर मदत केलेली आहे की मी सांगतो की जवळजवळ 5,000 लोकांना त्यांनी 5-6 वर्ष आपलं 5-6 महिने अन्नदान कंटिन्यू करीत होते। त्यामुळे अशा माणसाला लोकांनी नक्कीच निवडून द्यायला पाहिजे। एक गावकरी म्हणून काय शुभेच्छा द्याल? नक्कीच बहुमताने निवडून द्यायचं, भाषाला चिन्ह त्यांना बहुमताने निवडून द्यायचं।